11th ॲडमिशन 2025-26 तर दुसरा राऊंडचे फॉर्म फिलअप कंप्लीट झालेले आहेत। तर आता भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की सर कॉलेज कधी सुरू होणार। तर बघू शकता दुसऱ्या राऊंडचे फॉर्म काल संपलेले आहे म्हणजे 13 तारखेला आणि यानंतर आता जे तुमचे लागणार आहे अलॉटमेंट लागणार तुमचे 17 तारखेला। अलॉटमेंट लागल्यानंतर तिथून तुम्हाला 4 ते 5 दिवस देण्यात आलेले आहेत, ते म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेणार। तर दुसऱ्या राऊंडमध्ये जास्तीत जास्त ॲडमिशन होत असतात, कारण पहिल्या राऊंडमध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळत नाही, आवडीचे कॉलेज मिळत नाही, त्यामुळे ते विद्यार्थी सेकंड राऊंड फिलअप करतात। तर राऊंड 2 मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेश घेतात। प्रवेश घेतल्यामुळे कॉलेजची संख्या जर 50%च्या वर असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणत्या कॉलेजला 60 जागा असेल आणि तिथे जर 30पेक्षा जास्त जर ॲडमिशन झाल्या तर दुसऱ्या राऊंड नंतर तुमचे कॉलेजेस सुरू होणार। आणि एखाद्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन कमी झाल्या किंवा झाल्या नाही, कारण विद्यार्थी ॲडमिशन घेतील, कारण अजूनसुद्धा 2 राऊंड बाकी आहेत, म्हणजे 3 नंबरचा राऊंड आणि 4 नंबर आणि त्यानंतर स्पेशल राऊंड। तर विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात किंवा परत तिसरा राऊंडसुद्धा ट्राय करू शकतात। तर त्यामध्ये असं होऊ शकते की विद्यार्थी परत तिसरा राऊंड जर ट्राय करणार म्हणजे राऊंड 3, तर यामध्ये कॉलेजेस हे तुमच्या तिसऱ्या राऊंड नंतर सुद्धा सुरू होऊ शकतात। आणि जर कॉलेज सुरू करायचे असेल तर कॉलेजमधून सुद्धा तुम्हाला जे तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा नोटिफिकेशन असेल त्याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाणार आणि त्यानंतर तुमचे कॉलेजेस सुरू होणार। आणि त्यानंतर बघू शकता तर ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड 3 सुद्धा ट्राय करायचं असेल ते विद्यार्थी राऊंड 3 सुद्धा ट्राय करू शकतात। फक्त त्यांना एकच कंडिशन ठेवण्यात आलेली आहे की 1 नंबरचं कॉलेज मिळायला नको। ज्या विद्यार्थ्यांना 1 नंबरचं कॉलेज मिळणार ते विद्यार्थी राऊंड 3 मध्ये ट्राय करू शकणार नाही आहे, ते डायरेक्टली स्पेशल राऊंडमध्ये ट्राय करणार। कारण यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं आहे की भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना जो राऊंड 2 होता हा ट्राय करता आलेला नाही आहे, कारण त्यांना 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं होतं त्यामुळे। आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करा, जसे की जर तुम्ही SC किंवा ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर तुमची TC आणि SSC मार्कशीट हे 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे आणि अलॉटमेंट लेटर सुद्धा लागणार आहे। त्याचप्रमाणे बघू शकता ज्या विद्यार्थ्यांची कास्ट OBC असेल किंवा VJNT असेल, या प्रकारे जे विद्यार्थी आहे यांना नॉन क्रिमिलेअर लागणार आहे। तर नॉन क्रिमिलेअर तुम्ही काढलेला आहे किंवा नाही आहे चेक करा, रिसिप्ट अपलोड केली असेल तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, कारण नंबर लागल्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर, कास्ट सर्टिफिकेट, TC आणि SSC मार्कशीट एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशनला द्यावे लागेल। याचप्रमाणे तुम्हाला अलॉटमेंट लेटरसुद्धा साईटवरून डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि ते सुद्धा तुम्हाला ॲडमिशनला द्यावं लागेल। त्याचप्रमाणे बघू शकता काही विद्यार्थी EWS मध्ये जर असेल तर त्या विद्यार्थ्यांना EWS सर्टिफिकेट, त्यानंतर TC आणि SSC मार्कशीट अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यावे लागेल। आणि जे विद्यार्थी ओपन कास्ट म्हणजे ज्यांनी प्युअर ओपनमधून ॲडमिशन घेतलेली असेल ते विद्यार्थी TC आणि SSC मार्कशीट एवढे डॉक्युमेंट देणार। याचप्रमाणे अलॉटमेंट लेटरसुद्धा द्यावं लागेल। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। नंबर लागल्यानंतर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती देणे सुरू आहे। आणि 11th ॲडमिशनबद्दल सुद्धा काही अडचण असेल त्यावरती सुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकता, तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। त्यानंतर 11th ॲडमिशनबद्दल जोही तिसरा राऊंड आहे त्याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला राऊंड 2च्या ॲडमिशन झाल्यानंतर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।